जय श्रीराम पब्लिक. सकाळ सकाळी उठून आम्ही चाललोय बघा आता येरमाळ्याच्या येडायला. तर बघू शकता थंडी बिंडी आहे. नात करायचं नाही थंडीचं. सकाळ सकाळी आंघोळ केली. किती वाजले टाइम? 5 वाजलेत बरोबर. 4 वाजता उठून आंघोळ केलेल्या. नात करायचं नाही थंडीचा. हा तरी आमचा मित्र आला होता रिक्षावाला घ्यायला आम्हाला. तर खूपच उशीर झाला होता. मग मी त्यांना बोलवतो की काय किती उशीर. ते म्हणले थोडंसं उशीर झाला दुसऱ्या मित्राला. मग असं म्हणले मग ठीक आहे म्हणलं. मग सगळे रिक्षात बसत होते. मी पण म्हटलो मग बसतो मागं. ते म्हणले मागं 4 जण बसणं गेलं तर मग पुढे 1 जण जाय म्हणले. मी काय करतो मग जागा पूर्ण निघाली पुढे येऊन बसलो. मग ते म्हणले मोबाईल बंद कर. मी म्हणलो ब्लॉक चालू आहे चलो म्हणलं. मग आई राजा उदे उदे म्हणले. मग जयघोष घेऊन चाललो बघा. तर काय म्हणतात तुम्ही वाटत. मग आम्ही गाणे लावून मस्तपैकी ऐकत होतो. येडा आहे माझा जीव गाणं ऐकत होतो. तर थंडी खूप होते बा काय सांगू तुम्हाला. तर असं पॅक झालं होतं सगळं आंघोळ बिंघोळ करून. तर बघू शकता तुम्ही असंच पुढं असं चालू. मग डायरेक्ट कमानीपाशी आलो. तर बघू शकता एकदम कमानीला वाटलं असं एकदम मन प्रसन्न झालं. काय म्हणतात तुम्ही राव. तुम्हाला येडाईपाशी गेल्याने कसं वाटते तुम्ही पण एकदा नक्की कमेंट करून सांगा. तर बघू शकता भावनो डायरेक्ट आम्ही कमानीपाशी पोचलेले. तर बघू शकता कोणच दिसत नाही आहे. सगळं दुकान बिकान बंद आहे. तर शांत वातावरण एक नंबर आहे बघा. वातावरण सकाळ सकाळचं बघू शकता कसं आहे. कमान आपली आहे साहेबाची. तर थोडं तसेच पुढे गेलो. गाडी पार्किंगला लावली. मग एकदम उतरल्याबरोबर थंडगार हवा लागली ना एकदम. काय सांगू भावनो तुम्हाला. सगळे अजून गाडीतच बसले होते ते पण उतरले. मग तसंच पुढं आलो तसंच जरा जरा चालत बोलत. तर बघू शकता तुम्ही एक नंबर गाडी लावली आम्ही जागेवर. आपली गाडीच नातखोळ आहे काय म्हणता. मग परतच गाडी बिडी पार्किंगला लावून आलो. तर बघू शकता आपले मित्र आहेत सोबत. पोचलो आहे साहेबांच्या दरबारात. तर बघू शकता पायऱ्या चढताना एकदम अचानक काहीतरी झाला असं. आई राजा उदं उदं म्हटलं. मग चाललो पुढं. तर डायरेक्ट आलो मंदिरापाशी. तर बघू शकता मंदिराचं काम चालू आहे. अर्धवट झालेलं आहे. परत बघू शकता एकदम एक नंबर काम चालू आहे मंदिराचा. मंदिराचं एक काम झालं ना एक नंबर होईल बरं का. तरी बघू शकता पब्लिक आतमध्ये पाऊल ठेवलं बरं एक नंबर एनर्जी आली बरं का. काय सांगू तुम्हाला भावनो. पण थोडी वेळा असंच आम्ही वेटिंगला थांबलो होतो. तरी आपल्या मित्रांनी म्हणली खूप गर्दी आहे. कारण की कौल लावायचं चालू होतं. मग लय जण होते ना. मग बुधवारच्या वारी कौल लावतात आणि शनिवार आणि रविवार असं कौल लावतात ते सांगितलं आम्हाला भावानी. मग आम्ही थोडा वेळ बसलो होतो. तरी मित्रांनो 2 तास बसलेला फळ भेटलं. एक